श्रीलंकेविरुद्धचे सगळे क्रिकेट मॅच टफ होत असतात किंवा इंटरेस्टिंग होत असतात, बघायला मजाच येत असते, त्यामध्ये कसलाच प्रकारचा डाऊट नाही। कालचा पण मॅच तसाच झाला। त्या मॅच मध्ये एके वेळेस टफ वाटत होता, असं वाटत होतं आता इंडिया हरणार आहे, परंतु त्यानंतर 30 रन मध्ये 9 विकेट घेऊन टीम इंडियानं तो मॅच पलटला आणि 43 रन आपण तो मॅच जिंकला। आता हे तुम्हाला पण माहित झालेलं आहे। कालच्या मॅच मध्ये बरेच मुवमेंट झालेले आहेत असे की ज्याची चर्चा होऊ शकते, परंतु त्यामध्ये सगळ्यात एकच विशेष नाव सध्या पुढे येत आहे, ते म्हणजे वानिंदू मेंडिस। तुम्ही म्हणाल की याने तर खूप जास्त चांगला परफॉर्मन्स केला नाही किंवा रन पण बनवले नाहीत किंवा बॉलिंग करताना 3-4 विकेट पण घेतले नाहीत किंवा हॅट्रिक पण नाही केली, तर मग याची चर्चा का होत्या? ह्याची चर्चा होत्या ते म्हणजे आगळ्या वेगळ्या बॉलिंगसाठी। आता आपण आगळे वेगळे ऍक्शनचे बॉलर भरपूर बघितलेले आहेत। मलिंगा बघू शकता तुम्ही, बुमराचं पण घ्या, आणि जेव्हा अशा प्रकारची वेगवेगळी ऍक्शन येते तेव्हा बॅट्समॅनसाठी तो खतराच असतो। तसे बॉलर लवकर कंट्रोलमध्ये येत नाहीत किंवा लवकर त्यांना ओळखू शकत नाहीत बॅट्समॅन, आणि असे बॉलर बरेच फेमस झालेले आहेत ज्यांची वेगवेगळी ऍक्शन होती। रिसेंट मधले एक्झाम्पल घ्यायचे तर मलिंगा आणि सध्याचं बुमरा। तुम्ही बघू शकता की बुमराची ऍक्शन इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्याचे जे यॉर्कर पडतात ते खेळण्याच्या पलीकडे असतात, सगळ्यांना माहित आहे। परंतु हे अशा आगळ्या वेगळ्या ऍक्शन पण लोकांसाठी नवीन नव्हत्या, परंतु काल जे मेंडिसनं केलेलं आहे ते आतापर्यंत जवळपास कोणीच केले नव्हतं इंटरनॅशनल मध्ये। ते पण त्यांनी चक्क दोन्ही हाताने बॉलिंग केलेली आहे। आता आपल्याला झहीर खानचं एक एक्झाम्पल आठवत असेल, तो डाव्या हाताने बॉलिंग करायचा मात्र उजव्या हाताने बॅटिंग करत होता, पण काल त्या मेंडिसनं सूर्यकुमार यादवला डाव्या हाताने बॉलिंग केली आणि रिषभ पंतला उजव्या हाताने बॉलिंग केली। म्हणजेच राईट हँड बॅट्समॅनला लेफ्ट हँडने बॉलिंग आणि लेफ्ट हँड बॅट्समॅनला राईट हँडने बॉलिंग। तर अशा प्रकारचं कन्फ्युजन करून टाकलं, आणि जेव्हा त्यांना बॉलिंग हे अशा प्रकारचे उजव्याला डाव्यानं केलं तेव्हा अनेक जण कन्फ्युजन झाले की हे नवीन काय प्रकार आहे। म्हणजे जेवढ्यांनी काल लाईव्ह मॅच बघितले आहे त्यांना तर नक्की विश्वासच बसत नसेल की असं कोणी करू शकतं का। कॉमेंटेटर पण हैराण झालेले होते। हा म्हणजे एक प्रकारे आतापर्यंत कधीच झालं नव्हतं असं तुम्ही म्हणू शकता। आता त्यानं जी एक ओव्हर टाकल्या त्यामध्ये खूप काही चांगला परफॉर्मन्स दिला असं नाही म्हणू शकत, फक्त त्याची चर्चा ह्याच्यामुळे होते की तो दोन्ही हाताने बॉलिंग करत आहे, आणि भविष्यामध्ये आता एकतर त्याला आयडेंटिटी भेटली दोन्ही हाताने बॉलिंग करणारा। जेव्हा एखाद्याला एका गोष्टीमुळे फेमस होतो किंवा त्याच्यामुळे फेम भेटते, त्यानंतर तो भविष्यात पण फेमस होऊ शकतो। म्हणजेच आता त्याच्यावर बऱ्याच एक्सपर्ट लोकांची नजर पडलेली असते आणि ते त्याला गायडन्स करू शकतात। जरी त्याच्या स्टार्टिंगला वाटत असेल की बॉलिंग मध्ये एवढा दम नाही, परंतु त्याला योग्य मार्गदर्शन लागल्यानंतर तो नक्कीच दुनियातला भारी बॉलर होऊ शकतो, कारण तो दोन्ही बॅट्समॅनला ऍट अ टाइम कन्फ्युजन करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे। या बॉलर बद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच जगातला नंबर 1 बॉलर बनण्याची याच्यामध्ये क्षमता आहे का? कॉमेंट करून नक्की